हॅलो गाईज, आय एम कमल. आपण बघा इंग्लिशची काय केलं आहे, प्रॅक्टिस ई बुक क्रिएट केली आहे. ठीक आहे, हे प्रॅक्टिस ई बुक आहे. ठीक आहे, टी सी एसचे जेवढे पण प्रिव्हियस इयर झाले आहे ना ते आपण याच्यामध्ये कवर केले आहे. ठीक आहे, मॅक्झिमम खूप सारे क्वेश्चन रिपीट आहे, तर रिपीटला आपण क्रॉस म्हणजे काढून टाकलेले आहे आणि जे महत्त्वाचे आहे ते ठेवले आहे. ठीक आहे, आणि जे रिपिटेशनमध्ये पण सुद्धा महत्त्वाचे आहे ते सुद्धा आपण ठेवलेले आहे. ठीक आहे, याच्यामध्ये माहीत आहे का आपण सी जी एल, सी एच एस एल, एम टी एस, त्याच्यानंतर सी पी ओ असे खूप सारे एक्झाम केले आहे. ठीक आहे, आणि माहिती आहे का तुम्हाला की स्टेट एक्झामला जे टी सी एस पेपर काढते ना ते एस एस सीमधूनच पेपर काढतो. ठीक आहे, मॅक्झिमम जे एस एस सीचे प्रश्न असतात ना तेच आपल्याला माहिती आहे का स्टेट एक्झामला रिपीट होतात. तर मी तुम्हाला पी डी एफ दाखवून देतो आहे. ठीक आहे, याच्यामध्ये सांगून देतो आहे की काय काय आपण ना घेतलेलं आहे. बघा, याच्यामध्ये आपण जे इडियम्स आहेत, ठीक आहे, इडियम्स हे आपण किती घेतलेले आहे, 400 प्लस घेतलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग वन वर्ड आहे, वन वर्ड आपण किती घेतलेलं आहे, 500 प्लस घेतलेलं आहे. ठीक आहे, मग आहे एंटोनॅम हे आपण 424 घेतलेलं आहे आणि सॅनोनॅमसुद्धा एवढेच घेतलेलं आहे की ते 424. तर ही लगभग पी डी एफ माहिती आहे का 2000 नियर बाय जाईल. ठीक आहे, 2000 नियर बाय एम सी क्यू जाईल. आणि आठवण ठेवा याच्यामध्ये अपडेट अजून करत राहू आपण. ठीक आहे, तर बघून द्या, मी इकडे पी डी एफ दाखवून देतो तुम्हाला. बघा, आणि ही पी डी एफ जी आहे ना ती कशासाठी आहे, म्हणजे 2025मध्ये जे पण एक्झाम होणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी मॅक्झिमम इम्पॉर्टंट आहे अपकमिंग एक्झामसाठी. आणि कोणती जे टी सी एस घेतात ना त्यासाठी खूप जास्त, आय बी पी एसला सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण वोकॅब तर वोकॅब बसतो. ठीक आहे, हे बघा पी डी एफ बघा आपण काय केलं आहे. ठीक आहे, हे आपलं नाव आहे. ठीक आहे, हे सॅनोनिम्स आहे, किती आहे, 424 एम सी क्यू आहे. बघा, पहिले आपल्याला हे तुम्हाला क्वेश्चन दिलं राहील. ठीक आहे, आणि हे कुठे आलं आहे ते आपण दिलं आहे. ठीक आहे, कारण कोणाला असं वाटतं की क्वेश्चन फक्त इकडून तिकडून घेतलेलं आहे, तसं नाही आहे. क्वेश्चन जे एस एस सीला आले आहेत तेच आपण घेतलेलं आहे. हे क्वेश्चन राहील तुम्हाला. ठीक आहे, आणि हे 4 ऑप्शन दिले आहे, या 4 ऑप्शनपैकी एक तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, आणि खूप जणांचा मला मेसेज आला होता की याला मराठीमध्ये मिनिंग द्या. जर याला आपण मराठीमध्ये मिनिंग देऊ तर मग प्रॅक्टिसच्या भानच काय राहील. मग प्रॅक्टिस म्हणजे काय होते की मॅक्झिमम गोष्टी स्वतःला आठवण आहे. ठीक आहे, स्वतःला आठवण राहील तेव्हाच तर तुमची प्रॅक्टिस आहे ना. आणि ही प्रॅक्टिस पी डी एफ आहे. ठीक आहे, हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जाईल. ठीक आहे, बघा हे जे क्वेश्चन आहे ना हे क्वेश्चन आहे. ठीक आहे, आणि कुठं आले ते असं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हिचे 4 ऑप्शन आहे. ठीक आहे, याची आन्सर की आपण पूर्ण दिलेली आहे. बघा दाखवून देतो, पी डी एफचे दर्शन करून घ्या इकडं पूर्ण. ठीक आहे, असं पी डी एफ राहील पूर्ण टोटली. ठीक आहे, आणि हे पी डी एफ 110 ते 111 पेजचं टोटली बनलेलं आहे. ठीक आहे, एक मिनिट तुम्हाला पूर्ण पी डी एफ दाखवून देतो. ठीक आहे, किती क्वेश्चन आले टाकले आहे मी. हां बघा किती क्वेश्चन टाकले आहे, 424 क्वेश्चन टाकले आहे एम टी एसचे. हां गाईस, ठीक आहे, किती क्वेश्चन काढलेले आहे आपण सॅनोनिमचे म्हणजे समानार्थी शब्दाचे इंग्लिशचे ते काढले आहे आपण 424. ठीक आहे, आणि मी काय म्हणते हे जे ऑप्शन आहे त्याचे तुम्ही काय करा, गुगलला सर्च करा आणि ह्याचे ऑप्शनसुद्धा लिहून ठेवा. ठीक आहे, मग 424 इंटू किती होऊन जाईल, हे 1696 क्वेश्चन होऊन जाईल. ठीक आहे, अभ्यास करताना माहीत आहे का ऑप्शनला सुद्धा एलिब्रेट करणं शिका. ठीक आहे, चला हा झाला तुमच्या सॅनोनिम्सचा. ठीक आहे, मग बघा जसं संपेल मग तशीची आन्सर की तुम्हाला दिली जाईल. ठीक आहे, आणि आठवण ठेवा मी जर इच्छा असती ना तर मी काय केलं असतं, जसं हे काढलं आहे क्वेश्चन त्याला आन्सरला असं हायलाईट केलं असतं, पण ते प्रॅक्टिससारखं नसतं मग. ठीक आहे, मला प्रॅक्टिस करायची आहे क्वेश्चनला, बघा की तुम्हाला क्लिक किती होतात अभ्यास केल्यानंतर. ठीक आहे, मग हे पूर्ण अशी आन्सर की आपण दिलेली आहे. ठीक आहे, बघा पूर्ण याच्यामध्ये 424 क्वेश्चन आहे, तर 424 क्वेश्चनची पूर्ण आन्सर की आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. नेक्स्टमध्ये आपल्याकडे काय आहे, एक मिनिट गाईज. हां बघा कुठे गेले क्वेश्चन. हां, नेक्स्टमध्ये आपल्याकडे आहे अँटोनिम्स. ठीक आहे, म्हणजे विरुद्धार्थी शब्द. याच्यामध्ये सुद्धा सेम केलेलं आहे आपण ना, जे क्वेश्चन लेटेस्टमध्ये जास्त टाकलेले आहे आपण. ठीक आहे, लेटेस्ट क्वेश्चन आपण जास्त टाकलेलं आहे, कारण मी बघितलं आहे समाज कल्याणला वगैरे माहीत आहे का ते लोक काय करत आहे की सी जी एल, सी एच एस एल यातलेच क्वेश्चन ते तिकडे टाकत आहे. ठीक आहे, ओके, आणि जे स्टेटला आलं आहे ते आपण कवर करलं आहे. ठीक आहे, 424 क्वेश्चन आहे, सेम आहे. हे बघ तुम्ही हे पण पी डी एफ बघू शकता, पूर्ण सेम टू सेम पी डी एफ आहे. ठीक आहे, पूर्ण सेम पी डी एफ जसं आपण प्रॅक्टिससाठी पाहिजे. ठीक आहे, हे बघा क्वेश्चन किती संपले इथे आपले क्वेश्चन संपले किती, 424. ठीक आहे,
ठीक आहे, रिलुक्टंट. मग हे काय किती क्वेश्चन आहे ह्याच्यामध्ये, MTS सगळे आपण क्वेश्चन कवर केले आहे. MTSचे बघा, MTS, CHSL, CGL, CPO, ठीक आहे. त्याच्यानंतर मग सिलेक्शन पोस्ट, असे ऑल एक्झाम आपण काय केलं आहे, कवर केलं आहे इथे. ठीक आहे, बघा हे. ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे मग आपला सगळ्यात फेवरेट टॉपिक, तो आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. ठीक आहे, हे आपण किती कवर केले आहे, हे आपण 500 कवर केले आहे. ठीक आहे, आणि हे तुमचं प्रश्न राहील, कुठे प्रश्न आलेला आहे ते इथे दिसेल तुम्हाला, आणि हे त्याचे ऑप्शन राहील. ठीक आहे, असंच आपण प्रकारे केलं आहे. आणि मॅक्झिमम जे आहे ना, मी वन लायनर टाईप PDF बनवला आहे, कारण तुम्हाला प्रिंटला जास्त खर्च यायला नको. तुम्ही याची अगोदर प्रिंट काढून घ्या, मग मी काय करणार, याचे ऑप्शन जे खाली टाईप करून ना ते सुद्धा PDF तुम्हाला फ्रीमध्ये देणार. ठीक आहे, ओके. कारण मी याच्यासाठी कमी केलं आहे वन लायनरमध्ये, कारण ही जी PDF आहे ना ती 110 पेजच्या जवळपास बनलेली आहे. ठीक आहे, जर आपण याचे ऑप्शन खाली करू ना तर मग 200-300 प्लस देणार, आणि तेवढं मला खर्च वाटत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला PDF ही तुम्ही प्रिंट काढून घ्या, आणि मी मग खाली ऑप्शनवाली ते पण PDF तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे, हे बघा, हे सुद्धा आपल्याकडे 500 प्लस प्रश्न आहेत. ठीक आहे, मॅक्झिमम क्वेश्चन आणि चांगले चांगले हायलाइटेड क्वेश्चन आपण टाकलेले आहे. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता. हां, हे बघा, जसं किती क्वेश्चन आहे ते आपल्या याचे, बघा किती 500 प्लस प्रश्न आहे. ठीक आहे, जेंटल द सॉन्ग सनपुट, हे बघा याचे हे क्वेश्चन विचारलेलं आहे. हा MTSमध्ये आलेला आहे 2021ला. ठीक आहे, आणि चांगले चांगले क्वेश्चन अपडेट करून टाकले प्रिव्हियस इयरचे सुद्धा. ठीक आहे, मग ह्याचे आन्सर्स आहेत. ठीक आहे, आणि हा बघा, हा सगळ्यात जास्त येतो आपल्या TCSला. ठीक आहे, पण याचे 400 क्वेश्चन पण महत्त्वाचे घेतलेले आहे. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर स्केलेटन ऑफ द क्लबबोर्ड, हे बघा, हे कुठं आलेला क्वेश्चन, हा CGLला आलेला आहे 4 शिफ्टला, तो पण पूर्ण दिलेला आहे. ठीक आहे, मग हे त्याचे ऑप्शन्स राहील. ठीक आहे, आणि हा मग दुसरा प्रश्न. ठीक आहे, या प्रकारे आपण इडियम्स पण कवर केलेले आहे. ठीक आहे, आपण फक्त सिनोनिम्स, एंटोनिम्स, वन वर्ड आणि इडियम्स, हे 4 जे खूप जास्त मोस्ट इम्पॉर्टंट आहे ना, ते आपण केले आहे. ठीक आहे, जर इच्छा झाली तर मग आपण काय करू, स्टुडंटची जर असेल तर मग आपण स्पेलिंग मिस्टेकसुद्धा घेऊ, पण तेवढं येत नाही. सगळ्यात जास्त म्हणजे तुम्हाला एंटोनिम्स, सगळ्यात जास्त एंटोनिम्स, सिनोनिम्स, इडियम्स आणि वन वर्ड यांची जास्तीत जास्त तुम्हाला काय करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. बघून घ्या इकडं PDF हा सुद्धा 110 की 111 पेजचं पूर्ण टोटली PDF हा बनलेला आहे. ठीक आहे, तुम्ही याची प्रिंट काढू शकता, आणि काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे, चला बघा किती क्वेश्चन आहे याच्यामध्ये बघा किती क्वेश्चन आहे, 400 प्लस क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर मी हे PDF तुम्हाला दाखवली आहे. ठीक आहे, जर तुम्हाला हे PDF हवी असेल तर 7719915057. ठीक आहे, इकडे तुम्ही सांगतो 77199150 एक मिनिट काय सांगून देतो, 5057. ठीक आहे, इकडे सांगून देतो, एक मिनिट, 7719915057 यावर तुम्ही मेसेज करा, तुम्हाला मी PDFचं प्राईस सांगून दिली. ठीक आहे, आणि आठवण ठेवा, ही PDF 50% फ्री आहे. ठीक आहे ना, 50% फ्री म्हणजे कसं, अँटोनेम आणि सायनोनेम्स हे फ्री आहे. जे कुणाला पण पाहिजे ते मला मेसेज करू शकतात, ते मी अँटोसायनमची PDF त्यांना असेच फ्री देऊन देईन. ठीक आहे, कारण सगळ्यात जास्त लोक याचमध्ये कन्फ्यूज राहतात, म्हणून मी ही PDF फ्री ठेवली आहे. ठीक आहे, आणि जे फुल PDF आहे, फुल म्हणजे ज्याच्यामध्ये चारही आहे, एंटो, सायनो आणि वनवर्ड आणि हे, याचं प्राईज आहे. ठीक आहे, ते तुम्ही मला व्हॉट्सअपला करा मेसेज, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर चला भेटूया मग. चला, खूप तुमची इच्छा होती PDFची, तर मी ते कंप्लीट करून देईल. ठीक आहे, भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओ.